एका जिद्दीची आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर ठाण्याच्या अभयनं गगन भरारी घेतली आहे। पाहूयात एका जिद्दीची कहाणी। त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच। आई गृहिणी तर वडील रिक्षा चालक। तुटपुंज उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह होणंच कठीण, तिथं शिक्षणासाठी पैसे तरी कुठून आणणार। मात्र अशा कठीण परिस्थितीवर अत्यंत जिद्दीनं मात करत ठाण्यातल्या अभय कदमनं आकाशाला गवसणी घातली आहे। अभय आता लवकरच पायदळाच्या एका रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदी रुजू होणार आहे। नुकताच IMAच्या 135व्या तुकडीचा दीक्षांत समारोह पार पडला। भारतीय सैन्य अकादमी देहरादून जॉईन करण्याचे माझे स्वप्न होतं। 3 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं। तिथे 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर एक प्रत्येक दिवस हा एका नव्या स्वप्नासारखा होता आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि त्यासाठी करण्याची मेहनत ही उरी बाळगली होती। आणि या 1.5 वर्षाचा काळ हा अतिशय एक नवा एक्सपिरियन्स आणि एक सुखद एक्सपिरियन्स असा निघून गेला। अभयचं शालेय शिक्षण ठाण्यातल्या इंदिरा गांधी शाळेत तर कॉलेजचं शिक्षण BN बांदोडकर कॉलेजमध्ये झालं। BSc ITच्या शेवटच्या वर्षाला असताना अभयनं सप्टेंबर 2012 मध्ये CDSची लेखी परीक्षा दिली। त्यात तो उत्तीर्णही झाला आणि त्याला मुलाखतीला बोलवण्यात आलं। 2013 मध्ये लोकसेवा आयोगानं घेतलेल्या या परीक्षेत अभय कदम गुणवत्ता यादीत 193व्या स्थानी आला होता। जुलै 2013 मध्ये तो IMA इथं सैनिकी प्रशिक्षणासाठी गेला। अभयनं हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं असून आता तो लवकरच लेफ्टनंट पदी रुजू होणार आहे। आपल्या यशात आई वडिलांबरोबरच मामाचाही सहभाग असल्याचं अभय सांगतो। मामा, आमचे आजोबा, त्याचे आजोबा, काका या सगळ्यांचा याच्यात मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे। आणखीन आज शनिवारी लेफ्टनंट झाला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला। अभिमान वाटतं की खूप चांगला असा एक अभ्यासू मुलग्याला चांगला एक मार्ग मिळाला आणि खूप चांगला असं त्याचं म्हणजे उत्साह जो काय कुठल्याही गोष्टीमध्ये जो असतो त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो तो। अभयचा संघर्षातून लेफ्टनंट पदापर्यंतचा प्रवास नक्कीच जिद्दीनं आणि मेहनतीनं प्रयत्न करणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।